बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे माजी सरकारी वकील उज्ज्वल निकमांसंदर्भामधली। उज्ज्वल निकमांची आता राज्यसभेवरती राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निकमांची नियुक्ती झाली आहे। लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये ते भाजपचे उमेदवार होते। काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाडांनी त्यांचा पराभव केलेला होता। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची आता राष्ट्रपती नामनिर्देश खासदार म्हणून निवड करण्यात आलेली आहे। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलेला होता। अर्थात राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे। त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचं विश्लेषण, या देशाच्या ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो। कारण महाराष्ट्रातून फक्त माझी एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपती महोदयांनी केलं, त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांचे देखील व्यक्तिशः आभारी आहे। मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला आणि त्याचं हे फळ आहे मी असं मानतो। परंतु हे फळाच्या रूपात येण्याकरता मला काल पंतप्रधान मोदीजींनी 8:44 फोन केला आणि पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत जो विचारला, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी हसलो, त्याच्यावर ते खळखळून हसले। त्यांना उत्तर देताना मी सांगितलं की मोदी साहेब, आपलं दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे, आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी संभाषण करू शकता। दरम्यान उज्ज्वल निकमांनी आता नेमकं कोणकोणते महत्त्वाचे खटले हाताळले होते हे सुद्धा आपल्याला बघायचं। मात्र त्यापूर्वी त्यांची कारकीर्द कशी राहिलेली हे आपण पाहूयात। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं घराणं मूळतः त्यांचे वडील बॅरिस्टर देवराम निकम हे जळगावच्या चोपडा तालुक्यातून काँग्रेसचे आमदार होते। भाऊ दिलीप निकम आणि भावजय शैलजा निकम या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांचं बालपण आणि शिक्षण चोपडा तालुक्यातील माचले या मूळगावी झालं। अनेक हाय प्रोफाईल खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी काम सुद्धा पाहिलं। उज्ज्वल निकम यांची गणना देशातील प्रसिद्ध विशेष सरकारी वकिलांमध्ये केली जाते। 1991च्या कल्याण बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मुख्य आरोपी रविंदर सिंगला दोषी ठरवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती। त्यानंतर 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली, जी त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरली। निकम यांनी 14 वर्षांहून अधिक काळ टाडा न्यायालयामध्ये काम केलं। 2008चा 26/11चा मुंबई हल्ला हा सर्वात मोठा गाजलेला खटला त्यांचा राहिलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब विरोधात सरकारची जोरदार बाजू मांडून धरली होती।